नमस्कार मित्रांनो, यूटर्न अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भारताचे उपराष्ट्रपती याबाबत आपण महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, भारताच्या उपराष्ट्रपती पदावर कार्यरत असलेले जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा 21 जुलै रोजी दिलेला आहे। त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 रोजी संपणार होता, परंतु त्यांनी तत्पूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निवडणूक घेणे बंधनकारक आहे। त्याचमुळे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की या पद्धतीसाठी आपण जी पद्धत वापरली आहे ती पद्धत म्हणजे इलेक्टोरल कॉलेज याद्वारे केली जाते, किंवा त्याला आपण असे पण म्हणू शकतो की निर्वाचक गणामार्फत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते। या निर्वाचक गणामध्ये संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा याचे संपूर्ण सदस्य म्हणजेच निर्वाचित असतील किंवा नामनिर्देशित केलेले असतील हे संपूर्ण सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात आणि आपले मत त्यांना देत असतात। यामधून आपल्याला असे दिसून येते की भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निर्वाचक गणामध्ये घटक राज्यामधील विधिमंडळ आणि केंद्रशासित प्रदेशातील विधिमंडळ हे सदस्य भाग घेत नसल्याचे आपल्याला यातून दिसून येते।